आता आमच्याकडे नवीन कीर्तनकार झाले का नवीन ते कार्ड छापितात कार्ड ते कार्ड कीर्तन समजा काय येड्यांना वाटायचं आणि त्या कार्डावर छापितात काय काय रामायणाचार्य भागवताचार्य शिवपुराणकार शिव पुराणकार आणि समाज प्रबोधनकार मग सगळं तू एकटाच करीतो मग आम्ही काय 31 वर्ष खेकडं धरितो का डॉक्टर झाल्यावर खऱ्यानं पैसा आहे मग करून टाका पोर डॉक्टर त्याचा मेंदू चेक करा बावळाटवाणी कुठेही घालीत ना घालू बावळाटवाणी त्याला 58% मार्क पडले इन 12वी सायन्सला किती किती 58 ते 8च्या तरी लायकीच आहे का 58चं म्हणलं पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको आपलं थोडं वर चालतंय पण तू डॉक्टरच होय हात लावला का 35 ते केलं डॉक्टर आता ते क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते त्याला बेजाच नाही ना मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेला कानात वायरी स्टेथोस्कोप झोपा माणूस गेला का लगेच झोपा डोळे दाखवा कान दाखवा नाक दाखवा पालथवा उताना व्हा सरळ व्हा नाही गप्पा काय होतं तुम्हाला मग एवढा टाइम व्यायाम चालला होता इथून पुढे रक्ताची नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज काय जे भाऊबंद आता भाऊबंद ते मेलेच सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच बरं झालं भाऊबंद ते इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणी नीट जगून देती नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे कोणला राम राम आपलीच टोळी मग आता काय महाराज आता फक्त खरेची आई मेली लोक फक्त कडक कपडे घालून हिंडत्यात खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज भाऊबंद कपडे काढत नाही ना आला 2 बटणं काढतो बायको पाहतो तिने असे केलं तू काढ शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले काय असं काय राहिलंय तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे लय मजा करा पोरांनो रात्रंदिवस कष्ट करा आणि मग मजा आणा कोण नको म्हणलं तुम्हाला तुम्ही असा बूट घाला पोरांनो 1.5 किलोमीटर त्याचा नुसता आवाज गेला पाहिजे असा सेंट मारा अंगाला 1 किलोमीटर त्याचा वास गेला पाहिजे फक्त निर्व्यसनी राहा आणि रात्रंदिवस पैसा कमवा एक दुपार वाया घालू नका तुम्हाला कधीच कमी पडणार नाही फक्त आयुष्यात लक्ष बारीक गाडी घे ना घेऊ ना हरकत काय घ्यायला हे बा जो माणूस घाम घालतो त्यानं मजा आणायला काही हरकत रोज 500 रुपयाचं कार्ड टाक नाही 500 रुपये घाल ना मोबाईलला रोज भारीतला भारी मोबाईल घे पण पोरांनो एक पाया पडून वाक्य सांगतो शिक्षण क्षेत्रात असाल तर रात्रंदिवस अभ्यास करा शेती तुम्हाला जमत नसेल तर व्यापार करा व्यापार तुम्हाला जमत नसेल तर लोकांच्या गाड्या पुसा लोकांची गाडी पुसणं तुम्हाला अपमान वाटत असेल तर लोकांचे भांडे घासा कुल्फी विका पाव विका बटारी का रती का कोंबड्यापाळा शेळ्यापाळा गारी का लोकांच्या गाड्या पुसा पण काहीच जमत नसेल तर पैलवान व्हा आणि पैलवानही होता येत नसेल तर जागा मोकळी करा दुसऱ्याला जगू द्या तुम्ही मोकळ्या मनाने जा पण पाया पडून सांगतो कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केलं तर यश त्या माणसाची वाट पाहून येत असतं